राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। शहा आणि फडणवीसांमध्ये जवळपास 25 मिनिटे चर्चा झाली आहे। संसद भवनामध्ये फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दिल्ली दौऱ्यामध्येच फडणवीसांच्या महत्त्वाच्या भेटीगाठी सुरू आहेत। त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या बैठका देखील फडणवीस घेत आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, फडणवीस आणि अमित शहांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। जवळपास 25 मिनिटे चर्चा झाल्याचं कळतंय। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि दिल्ली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रातल्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत ते पार पडत आहेत। आज नवी दिल्लीतल्या संसद भवनामध्ये सकाळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि या 2 नेत्यांमध्ये जवळपास 25 मिनिटे चर्चा जी आहे ती झालेली आहे। राज्यामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये राज्यातल्या मंत्र्यांवरती झालेले आरोप, त्याचबरोबर तथाकथित हनी ट्रॅपचं प्रकरण असेल, माणिकराव कोकाटे यांचं विधान असेल, त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। आज संजय राऊतांकडून सुद्धा दावा करण्यात आलेला आहे की राज्यातल्या 4 मंत्र्यांची विकेट सुद्धा जाण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने या 2 नेत्यांमध्ये काय चर्चा झाली आहे का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामधली भेट जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। 2 दिवसांपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झालेली होती ते म्हणजे महायुतीमधले जे इतर घटक पक्ष आहेत त्या मंत्र्यांकडून होणार असलेल्या चुकीमुळे भाजपची डोकेदुखी जी आहे ती वाढलेली आहे। त्या अनुषंगाने काय या 2 नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली का खरं तर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र माणिकराव कोकाटे असतील किंवा काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांचा व्हिडिओ जो व्हायरल झालेला होता त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि केंद्रीय हायकमांडकडून काय निर्णय घेतला जातो का खरं तर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल जे आहे ती होण्याची शक्यता आहे। आता या 2 नेत्यांमध्ये कोणत्या नक्की महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सकाळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचले। कालच त्यांची राजनाथ सिंह यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस गेल्या 2 दिवसांपासून अतिवरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या खरं तर महत्त्वाच्या भेटीगाठी घेत असल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळते। मात्र देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये संसद भवनातल्या अमित शहांच्या कार्यालयामध्ये जवळपास 25 मिनिटे चर्चा जी आहे ती झालेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या माहितीसाठी।